तुम्ही इथपर्यंत पोहोचलात याचाच अर्थ तुमचं तुमच्या मुलांवर खूप प्रेम आहे. त्यांचा चांगला विकास व्हावा, त्यांची डेव्हलपमेंट चांगली व्हावी या काळजीतून तुम्ही पालकत्वाचा कोर्स करायला नक्की आलेला आहात. तसं नसेल तर तुमची मुलं तुम्हाला खूप त्रास देत आहेत, शाळेतून कंप्लेंट्स आहेत, कसं हाताळावं हे समजत नाहीये, आता अगदीच त्रास होतोय म्हणून आलेला असाल. काही असो, इथं आलायत तुम्हाला याची नक्की मदत होणार आहे. सो या कोर्समध्ये काय होतंय हे सांगण्याच्या आधी मला पालकत्व काय हे सांगायची इच्छा होते. सो पालकत्व चांगलं करता यावं याच्यासाठी हुशारीची आवश्यकता आहे का हो? तर मी म्हणेन नाही. कारण अगदी अशिक्षित, अगदी अडाणी पालकांची मुलं सुद्धा छान डेव्हलप झालेली आपल्याला दिसतात. म्हणजेच पालकत्वासाठी ज्ञान किंवा सुशिक्षितपणा आवश्यक नाहीये. तर काय आवश्यक आहे? मुलांबरोबरचं आपलं वागणं. कारण आपण ऐकून आपल्याला माहिती आहे की मुलं ही अनुभवातून तुमच्याकडे बघून, तुमच्या वागण्याकडे बघून डेव्हलप होत असतात, विकास पावत असतात, शिकत असतात. सो थोडक्यात पालकत्व हे ज्ञान संपादन करणं नाहीये, तर बिहेवियर आहे, वागणूक नीट करणं हे आहे. आणि म्हणूनच हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण वर्गात बसून होणारं नाहीये. हे एक्सपिरियन्शियल आहे, हे अनुभवाधारित आहे आणि त्या प्रकारचं शिक्षण घेणं तुम्हाला महत्वाचं आहे. आता हे शिक्षण जे आहे, जे वागणुकीचं शिक्षण आहे असं मी म्हणतो, ते 3 स्तरावर होतं. त्याच्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली त्यासाठीची असलेली मानसिकता. म्हणजे माझं म्हणणं अगदी साधं आहे की तुम्ही कबड्डी खेळताना जी मानसिकता असते तीच बॅडमिंटन खेळताना असते का? आणि ती मानसिकता तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तो खेळ व्यवस्थित खेळता येतो का? म्हणजे कबड्डीत जे ॲग्रेशन लागतं ते जर नसेल, ती जी सहनशक्ती लागते ती जर नसेल तर तुम्हाला ते छान नाही खेळता येणार आहे. अगदी तसंच पालकत्वासाठी सुद्धा विशिष्ट मानसिकता आवश्यक आहे आणि आपल्याला ती धारण करणं महत्वाचं आहे, ती शिकून घेणं महत्वाचं आहे. मग काय आहे पालकत्वातली मानसिकता? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांबद्दलचं प्रेम, आपुलकी. आपल्याला मुलाबद्दल नेहमी प्रेम वाटलं पाहिजे. आपल्याला नेहमी मुलाला समजून घेता आलं पाहिजे. आपल्याला मुलाशी वागताना नेहमी जेंटली वागता आलं पाहिजे. त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या ताकदीनुसार त्यांच्याशी आपलं वागणं असलं पाहिजे. आणि ती मानसिकता आपल्याला धारण करणं आवश्यक आहे. दुसरी जी गोष्ट मी म्हणतो ती म्हणजे काही वेळेला आपल्याला मुलांचा राग होत असतो, रागराग होत असतो, त्यांच्या वागणुकीच्या चुका दिसत असतात. अशा वेळेला थोडंसं ज्ञान जर असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला नॅचरली शांत राहता येत नसेल तर ज्ञानातून शांत राहता येऊ शकतं. म्हणजे काय? सो काही वेळेला मुलं आपल्याला मस्ती करतायत असं वाटतं, पण ते त्यांच्या विकासाच्या टप्प्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट असू शकते. म्हणजे लहान मुलं ही नेहमी शारीरिक विकासामध्ये असतात, त्याच्यामुळे शरीराची हालचाल त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि आपण त्यांना पहिल्या काही वर्षात जर शिस्तीत लावायचा प्रयत्न केला तर आपण त्यांच्या विकासाच्या आड येत असतो. मग तिथं आपला रागराग होत असतो. पण आपल्याला जर माहिती असेल की त्यांची हालचाल महत्त्वाची आहे तर मग आपली ती मानसिकता व्यवस्थित होऊ शकते. सो हे जे नॉलेज आहे की मुलं कोणत्या वयात कशी वागतात, त्यांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्या बाजूबाजूचं वातावरण कसं असलं पाहिजे, त्यांना कुठल्या प्रकारच्या गोष्टी करायला आवडतात, कोणत्या वयात त्यांची बुद्धिमत्ता विकसित होत असते, हे आपल्याला जर कळलं तर आपण आपली वागणूक बदलवू शकतो. म्हणून दुसरा जो टप्पा आहे तो ज्ञान आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे त्याला मी स्किल असं म्हणतो. स्किल म्हणजे काय? की जी गोष्ट आपल्याला कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीत अगदी तशीच करता येऊ शकते, त्याला आपण स्किल म्हणतो. मग पालकत्वाचं स्किल काय आहे? तर माझ्याकडे ऑफिसमध्ये त्रास झालेला असो, कामाचा ताण पडलेला असो, झोप झालेली नसो, रस्त्याने येताना ट्रॅफिक लागलेला असो, कुठेतरी भांडण झालेलं असो, काहीही झालेलं असलं तरी ज्यावेळी मी मुलांशी इंटरॅक्शन करायला लागतो त्यावेळी मला शांत राहता आलं पाहिजे. मला त्यांच्याशी हळू आवाजात बोलता आलं पाहिजे. मला त्यांचं म्हणणं ऐकून घेता आलं पाहिजे, त्यांना समजून घेता आलं पाहिजे. हे जर मला कुठल्याही परिस्थितीत जमत असेल न चिडता तर त्याला मी पालकत्वातलं स्किल असं म्हणतो. आणि या तिन्ही गोष्टी शिकल्याशिवाय
चांगलं पालकत्व शक्य होणार नाही. आणि त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जिथं जमेल, जिथून मिळेल तिथं ह्या प्रकारचं एक्सपिरियन्शियल लर्निंग घ्या. कारण पूर्वीच्या काळी जो आपल्याला कुटुंबाचा किंवा समाजाचा आधार होता, आपल्याशिवाय म्हणजे पालकांच्या शिवाय मोठी हाताळणारी लोकं होती, समजून घेणारी लोकं होती, ते वातावरण आता आपल्याला अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे पालकांनीच हे शिकून घेणं आवश्यक आहे. एनरिच लर्निंगमध्ये या तिन्ही गोष्टींसाठीचे कोर्सेस आहेत. आमच्याकडे तुम्ही आलात तर तुम्हाला नक्की सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग मिळेल. आपल्याकडे 1 वर्षभराचं करिक्युलम आहे, ज्याच्यामध्ये तुमचं हँड होल्डिंग करून घेतलं जातं आणि खात्रीने सांगता येतं की 1 वर्षानंतर तुमचं पालकत्व खूप जास्त इम्प्रूव्ह झालेलं असतं. आणि आपल्या कोर्सेसबद्दल असं मला ठामपणे म्हणता येईल की हे माझं जमत नाहीये, मला जमत नाहीये म्हणूनची ट्रेनिंग नाही आहेत. तर तुम्ही जिथं असाल, ज्या प्रकारचं पालकत्व तुम्ही आत्ता करत असाल, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं, योग्य असं पालकत्व तुम्हाला जमायला लागेल. नक्की विचार करा आणि सगळं करिक्युलम करा.